वेलकम टू गाइस, मैं साकुरा किचन है। आज मैं आपके लिए रेडी करेंगे पास्ता। के लिए सबसे पहले हमें टमाटो केचप बनाना है। पहले टमाटो काटते हैं, ऐसे टमाटो काटते हैं आणि वो टमाट्याचा मसाला टाकायचा आणि लसूण हे जरासं थोडं ठेवायचं. हे बघ, आणि या टमाटरमध्ये घालायचं थोडंसं मीठ, 1 चम्मच मीठ. आणि त्याला फिरवायचं आणि झाकून ठेवायचं. आपण ठेवल्यावर त्याचे शिलके बाहेर निघतील. मग आपण त्याचे शिलके काढून घेऊ. हे बघा, आपला पास्ता टाकायचा आणि त्याला उकळू घालायचं. हे बघा, थोडं चिंब निघू राहिले, थोडं उकळू द्यायचं याला. देखो गाइस, हमारे टमाटर और इसको हम निकालेंगे अब छिलके. ये देखो, ये पूरे टमाटर के छिलके हमको निकालने हैं. टमाटर केचप बनाना है पास्ते के लिए. तो ये केचप हमको ये केचप आपल्याला पिझ्झासाठी पण कामाला. बघा, आपले टमाटर बघून झाले आणि याला हे थंड होण्यासाठी बंद करून ठेवायचं. आपला पास्ता पण झालेला आहे. बघा, आपला पास्ता लगभग शिजून तयार झालेला आहे. आम्ही चायनीजचा धिंगाणा केला. आपण दुसऱ्या या चायनीज याला गावी येणार. आपण थंड करायला घेऊ. याच्यावर असं थंड पाणी टाकून त्याला थंड करायचा. हो, थंड व्हायचं आहे आणि असं पाणी टाकून थंड करून घ्यायचं. ते थंड नसला की हे चिकटतं एकमेकाला. हे आता आपण मिक्सरातून काढून घेऊ. हे असं काढून घ्यायचं आणि टमाटर मिक्सरातून बारीक करायचं, बारीक एकदम.
बघा काढून घेणार तुम्ही याला. आणि गॅस ऑन करून इकडे याची गरम करायला ठेवणार आणि याला मिक्सरमधून बारीक करून घेणार. येते केली आहे बाहेर हे बघा केलं बाहेर. याला शिजून घट्ट बनवायचं. आपला पास्ता वगैरे थंड करून झालेला आहे. याला शिजून आपण थोडंसं घट्ट बनवू. हे चटणी तुम्हाला पिझ्झाला आणि आता इटालियन पास्त्याला होऊन जाते. हे बघा आपली पास्ता आणि पिझ्झासाठी आपली टोमॅटो केचप तयार झाला आहे. सगळ्यात पहिले टाकायचा आपण कांदा, तेल, कांदा आणि तेल. हे बघा आपल्याला पास्ता इटालियन पास्त्यासाठी लागणारं साहित्य: कांदा, शिमला मिरची, बारीक चिरलेले लसणाचे तुकडे आणि हिरवी मिरची. आणि सगळ्यात पहिले आपण टाकणार आहोत कांदा आणि लसूण. मला थोडंसं छान शिजू द्यायचं. त्याच्यात टाकायचं मीठ आणि मला होऊ द्यायचं. छानपैकी थोडासा होऊ द्यायचं. ठीक आहे, असं होऊ द्यायचं आणि फिरवत राहायचं. बघा हे कांदा आपला असं जरासा भाजून घ्यायचा आणि हे त्याच्यात हिरवी मिरची टाकणार आणि त्याला असं फिरवून घ्यायचं. हिरवी मिरची पकू द्यायची आणि थोडासा जिरा. जिरा टाकून याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये मिक्स करणार शिमला मिरची. त्याला कमी आचून होऊ द्यायचं. बघा बघून आपण त्याच्यामध्ये बसलेले आहे शिमला मिरची, कांदा, लसूण. आपण टमाटे पास्ता. हे लगभग आपला इटालियन पास्ता बनलेला आहे.
पिझ्झा ऑरिगॅनो हे या पिझ्झा ऑरिगॅनो टाकत आहे आणि याला परतून घेत आहे. त्याच्यात आपण थोडंसं दूध टाकूया. मस्त छानपैकी असं फिरवून चीज, आलू चीज याच्यात चीज मिक्स करायचं. आता आपण याला मिक्स करायचं. मिक्स करायचं छान. हे घे पिझ्झाचे कसे चालू. आपला पिझ्झा रेडी झाला. साकुरा किचन चॅनलला फॉलो करा, शेअर करा, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.